मंडळी, तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे जी बांधकाम कामगार योजना राबवली जाते, या योजनेची नोंदणी केली असेल आणि जर तुमचा स्टेटस म्हणजे तुमच्या नोंदणीचा स्टेटस ॲक्टिव्ह असेल, त्याचबरोबर तुम्ही अगोदर नोंदणी केली होती आणि जर ह्यावेळेस तुम्ही म्हणजेच 2025-26 मध्ये तुम्ही जर रिन्युअल केलं असेल, एवढंच नाही मित्रांनो, तुम्ही नोंदणी करताना जर तुम्ही तिथं नॉमिनी म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना किंवा पत्नीला जर तुम्ही वारस म्हणून लावला असेल, तर या ठिकाणी सगळ्यात मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि इतर बांधकाम कामगार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पाल्यांसाठी ह्या सुविधेचा लाभ नक्की होईल आणि त्यांना या व्हिडिओचा सुद्धा लाभ नक्की होईल. आणि जर तुम्ही या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करून जर तुम्ही नॉमिनी निवडला असेल, म्हणजेच खास करून तुम्ही जर तुमच्या पाल्यांना नॉमिनी म्हणून निवडलं असेल, तर ही महत्त्वाची खबर तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी विद्यार्थी म्हणून हा व्हिडिओ पाहत असाल किंवा तुम्ही जर एक बांधकाम कामगार म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला सांगायची बाब ही आहे की या ठिकाणी ॲडमिशन घेतलं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ॲडमिशन पावती तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर तुम्ही जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल, तर ती जी स्कॉलरशिप कॉलेज किंवा शाळेमार्फत जी तुम्हाला मिळते ती स्कॉलरशिप वेगळी आहे. आणि या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेतून बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या नॉमिनीस या ठिकाणी जी स्कॉलरशिप मिळते ती बांधकाम कामगार योजनेतून मिळणारी स्कॉलरशिप ही आणि ती वेगळी स्कॉलरशिप आहे. मंडळी, या ठिकाणी हे बांधकाम कामगार जे मंडळ आहे, हे मंडळ सांगत नाही की तुम्हाला अगोदर जर कोणती स्कॉलरशिप मिळली असेल तर या ठिकाणी ही बांधकाम कामगार योजनेतून मिळणारी स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही किंवा तुम्ही डबल या ठिकाणी या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेणार नाही, म्हणजे ही बाब या ठिकाणी मंडळ सांगत नाही आहे. तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 2 नाही तर 3 प्रकारच्या सुद्धा स्कॉलरशिप घेता येतात. मंडळी, या ठिकाणी तुम्ही फक्त बांधकाम कामगार म्हणून तुमच्या वडिलांची नोंदणी पाहिजे आहे, म्हणजे आई असतील किंवा वडील असतील त्यांची नोंदणी जर बांधकाम कामगार म्हणून असेल आणि तुमचा स्टेटस म्हणजेच तुमच्या वडिलांचा स्टेटस किंवा तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमचा स्टेटस ॲक्टिव्ह असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून तुमचा स्टेटस ॲक्टिव्ह असणे ही एक पहिली महत्त्वाची स्टेप आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमच्या पाल्यांना नॉमिनी म्हणून या ठिकाणी जोडलं पाहिजे आहे. मंडळी, हा व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्णपणे व्यवस्थितपणे पाहून घ्या. मंडळी, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. या ठिकाणी जर तुम्ही जर ॲडमिशन घेतलं असेल तर ॲडमिशनसोबत तुम्हाला ते म्हणजे ॲडमिशन किंवा ती प्रवेश पावती त्याचबरोबर तुमचे आयडेंटिटी कार्डसुद्धा लागणार आहे. मंडळी, जर तुमचं बांधकाम कार्ड जर नसेल तर बांधकाम कार्डसुद्धा म्हणजेच लेबर कार्ड आहे ते लेबर कार्डसुद्धा तुम्ही घ्या. या ठिकाणी तुमच्या आय डीवरती म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉलेजमार्फत शाळेमार्फत जी आय डी मिळते त्यावरती चालू वर्षाचं जे आकडा आहे म्हणजे 2025-26 असेल तर 2025 आहे, तर ते 2025चा शैक्षणिक वर्षाचा जो आकडा आहे तो चालू शैक्षणिक वर्ष ते त्या आय डीवरती असणे गरजेचे आहे. मंडळी, जर या ठिकाणी नव्याने जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी चालू झाली किंवा भांडी वाटप चालू झाले, पेटी वाटप चालू झाले, तर त्याची आणि जर स्कॉलरशिपचे क्लेमसुद्धा चालू झाले तर या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा येणारे व्हिडिओज आहेत. पण त्यासाठी त्या अपकमिंग व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम भेटेल.